Welcome guys. Today we are going to start with a new topic of geometry. Okay, the geometry. The topic is theorem of areas of similar triangles. It is very easy topic, guys. Guys, in the last topic we have seen the ratios of areas of two triangle. Area or ratios of areas of two triangle आपण बघितलेलं. In the same way, ratios of areas of two similar triangles काय असतात हे आपण बघूया. Here guys, triangle ABC and triangle PQR are similar triangles. You can just see. And guys, then what is the ratios of areas of those two triangles? So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to squares of the ratios of corresponding side. काय बोललो मी? Squares of the ratios of corresponding side. म्हणजे काय? First of all, we all know that की AB आणि BC याचे corresponding side AB upon काय येणार पहिलं? PQ. Next guys, BC upon काय येणार? BC upon काय येणार? QR. And next येणार guys AC upon काय येणार? PR. आणि त्यांचं स्क्वेअर घ्यायचं guys. काय घ्यायचं? स्क्वेअर. म्हणजे सगळ्यांचं स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इथं आपण बघितलेला आहे. Ratios of areas of two similar triangles is equal to the ratios of squares of their corresponding side. Is it clear? Okay. तर होपसो तुम्हाला कळलं की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर मग त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो. इट इज व्हेरी इझी. करस्पॉन्डिंग साइडचं स्क्वेअर घ्यायचं. AB अपॉन PQ त्यांच्या दोघांचे स्क्वेअर. BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. होपसो तुम्हाला हा पार्ट कळला असेल. ओके, तर ह्याच बेसिस वरती ओके आपण म्हणजे हा ऍप्लिकेशन आहे. युझिंग दिस ऍप्लिकेशन वी आर गोइंग टू सॉल्व द एंटायर नेक्स्ट एक्सरसाइज. ओके, दॅट इज 1.4. Okay, fine. Now guys, just see what is given. A ratios of corresponding sides of similar triangle is 3:5 असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त वर्ड प्रॉब्लेम टाइप आहे आणि आपल्याला फाइंड करायचं रेशोज ऑफ देअर एरिया. आताच आपण बघितलं जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील देन रेशो of the areas of similar triangle is equal to the square of the ratios of the square of the corresponding side. तर इथं तेच होणार. Ratios of the areas of similar triangles is equal to corresponding sideचं रेशो आपल्याला दिलेलं आहे 3:5. पण त्याचं आपल्याला काय घ्यायचं असतं? स्क्वेअर घ्यायचं असतं. आता आपण ती प्रॉपर्टी बघितली. Therefore answer will be किती guys? 9/25. That's it. Is it clear? First sum 1 mark साठी विचारला जातो. Now just see the second sum. Second sum is also very easy. आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल ABC is similar to triangle PQR and आपल्याला पुढे हे पण दिलेलं आहे AB is to PQ. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. It is 2:3. हा रेशो 2:3 आहे आणि आपल्याला fill in the blanks करायचं आहे. See then guys, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to होपसो तुम्हाला कळलं असेल. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे रेशोज ऑफ एरियाज ऑफ करस्पॉन्डिंग रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू काय? स्क्वेअर ऑफ द रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साइड. हे करस्पॉन्डिंग साइड लिहायचं AB अपॉन PQ आणि त्याचं काय घ्यायचं काय? स्क्वेअर घ्यायचं. इज इट क्लिअर? म्हणजे इन शॉर्ट नेक्स्ट स्टेपला आपण काय लिहू शकतो? 2/3 आणि त्याचं स्क्वेअर घेतलं म्हणजे आन्सर किती येणार गाइस? इट इज 4/9. दॅट्स इट. ओके, इट्स व्हेरी इझी. 1 मार्कचे क्वेश्चन आहे. इन द सेम वे थर्ड सम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. टू ट्रायंगल्स आर सिमिलर. आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे की ट्रायंगल कुठला गाइस? ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR आणि व्हॉट एल्स इज गिवन गाइस बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला दिलेलं आहे किती आहे गाइस? इट इज 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR पण आपल्याला दिलेला आहे. सो व्हॉट इट इज गाइस? इट इज 125. ओके, आपल्याला ब्लॉक्स फिल करायचे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू इथे आपल्याला एरिया दिलेलाच आहे. एरियाचा रेशो आपण घेऊया विच इज 80/125 ऍज इट इज. आणि आपल्याला पुढे त्यांनी विचारलेलं आहे की काय गाइस व्हॉट इज AB अपॉन PQ. हा आपल्याला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? AB अपॉन नेक्स्ट ब्लॉक.
तर गाइस वी ऑल नो दॅट, आता बघा इथं दिलेलं आहे AB अपॉन PQ किती असणार, तर वी ऑल नो दॅट गाइस बघा इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती येणार गाइस, AB स्क्वेअर अपॉन काय गाइस BC PQ स्क्वेअर, बरोबर. इथं आपण यूज करतोय प्रॉपर्टी. आता हा रेशो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. हा रेशो किती आहे गाइस, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR 80 अपॉन 125 किती आहे गाइस, इट इज 80 अपॉन 125 विच इज इक्वल टू पुढचं हे ऍज इट इज लिहिलं AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. इज इट क्लिअर. ह्याला आपण रिड्यूस करूया, रिड्यूस होतंय का बघूया गाइस, फाईन रिड्यूस होतंय. हा सम गाइस इथं करू, ओके आपल्याकडे इथं जागा आहे, हा सम मी इथं करतोय सो तुम्हाला कळेल. ओके नाउ जस्ट रिड्यूस इट. 80 अपॉन 125 ला जर फाईनली रिड्यूस केलं तर फाईनली रिड्यूस केलं तर हा किती होतोय 16 आणि हा होतोय 25. इज इट क्लिअर. फाईनली रिड्यूस केला मग देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 25. Simply taking square root on both side, taking काय guys square root on both side, काय होणार guys AB square चा square root upon PQ square चा square root is equal to square root of 16 upon square root of 25. म्हणजे पुढची स्टेप आपली जी झाली that is AB upon PQ is equal to 4 upon 5. got it. तो आपला हा ब्लॉक मधला जो आन्सर येणार आहे दॅट इज 4 अपॉन 5. होपसो तुम्हाला हा थर्ड सम कळलेला आहे. आपल्याला ऑलरेडी ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे, ओके, आणि आपल्याला तो रेशो काय ट्रायंगलचा रेशो काय तो साइडचा करस्पॉन्डिंग साइडचा तो आपल्याला फाइंड करायचा होता. होपसो हा सम कळलाय तुम्हाला, समजतंय गाइस हा सम. ओके दिस वॉज द फर्स्ट सम, इट वॉज व्हेरी इझी. सेकंड सम पण खूप इझी होता, थर्ड सम पण खूप इझी होता. तो होपसो तिन्ही सम्स तुम्हाला इझिली समजले आहेत. ओके इझी आहे गाइस. ओके फाइन. Now let's see the next sum, fourth sum. What is given in the fourth sum guys? Triangle LMN is similar to triangle PQR. आणि एक आपल्याला कंडिशन दिलेली आहे 9 times area of triangle PQR is equal to 16 times area of triangle LMN. And one more information is given, QR is 20, we have to find MN. The sum is very easy. Is it clear? So first we will write LMN is similar to triangle PQR. Okay, our given part है. We will write the second given condition, 9 times area of triangle PQR is equal to 16 times area of triangle LMN. Hope so तुम्हाला हे कळतंय, आपण as it is लिहिलेलं आहे. Now simple करा guys, what we will do, हा जो 16 आहे तो मल्टिप्लाय होतो, हा इकडे जाऊन डिवाइड होणार आणि हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे तिकडे जाऊन काय होणार, म्हणजे इन शॉर्ट आपण क्रॉस मल्टिप्लाय करतोय. म्हणजे 9 अपॉन 16 इज इक्वल टू पलीकडचा एरिया ऑफ ट्रायंगल LMN ऍज इट इज आणि हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती काय होत आहे डिवाइड. एरिया ऑफ ट्रायंगल काय गाइस PQR. होप सो तुम्हाला ही स्टेप कळलं. फक्त 16 ला इकडे डिवाइड केलं आणि ह्याला पलीकडे डिवाइड केलं. इज इट क्लिअर? As getting it, तर हा पार्ट 1 झाला आपला. इज इट क्लिअर? नाउ गाइस दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, मग एरिया ऑफ ट्रायंगल LMN ओके अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साइडचं काय घ्यायचं गाइस रेशो. आता आपल्याला QR आहे तर QR चं करस्पॉन्डिंग कुठले गाइस MN आहे. इज इट क्लिअर? म्हणजे आपण इथं काय आणणार गाइस MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. होप सो तुम्हाला कळलं. रिझन गाइस काय, बाय थेरम ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ काय गाइस सिमिलर ट्रायंगल्स. होप सो तुम्हाला कळलं. इज इट क्लिअर? नाउ व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तो किती आहे गाइस 9:16 फ्रॉम 1. देयरफॉर काय लिहिणार 9:16 म्हणजे कळलं. ह्याच्या जागी आपण काय लिहितो 9:16 पुढचं MN स्क्वेअर ऍज इट इज. And guys next QR is already given, it is 20 और 20 चा स्क्वेअर घेणार आपण.
काय समजतंय? स्टेप्स आर व्हेरी इझी. होप सो यू ऑल आर गेटिंग इट. ओके, जस्ट सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय. 9 into 20 चा स्क्वेअर 400 अपॉन इथं काय काय होणार 16. किंवा चला ते पण करायचं नाही, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन काय गाइस बोथ साइड्स. एकदम इझी आहे. तो अंडर रूट ऑफ 9 अपॉन अंडर रूट ऑफ 16 is equal to under root of mn square upon under root of 20 square. What is square and square root cut होतात इथले, तर इथं राहिलं फक्त mn upon 20 आणि काय स्क्वेअर रूट ऑफ 9 is 3 upon 4. Now simply cross multiply. तो 3 into 20 cross multiply केलं upon 4 is equal to mn. तो होप सो mn किती येणार गाइस? लक्षात ठेवा 4 1 जा 4 5 जा 3 5 जा 15. Got it? What is the mean? Mn is 15. Easy sum आहे. रिपीट करा जर व्हिडिओ समजत नसेल तर. ओके फाइन. Now guys, just see the fifth sum. What is given in the fifth sum? Actually it is a word problem. Areas of two similar triangle is 225 square centimeter and 81 square centimeter, and side of the smaller triangle is 12 centimeter, and guys we have to find the corresponding side of the bigger triangle. So let us consider the two triangle first. See, let triangle ABC and triangle PQR are the similar triangle. Okay, let PQ या triangle PQR be the smaller triangle, ABC be the larger triangle. Therefore PQ is a smaller side of a smaller triangle. But therefore area of triangle ABC is 225 centimeter square. Area of triangle PQR is 81 centimeter square. Is it clear? Yes, square centimeter. Now just see guys, हे आपण consider केलेलं आहे आणि PQ is 12, that is side of the smaller triangle. We have to find the corresponding side of the larger triangle. So PQ ची corresponding जी side आहे triangle मध्ये येणारी, that is AB, and we have to find AB. This sum is also very easy. Again guys, simply area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to what guys? AB square upon PQ square. Reason, theorem of ratios of area of similar triangles. Is it clear? ती प्रॉपर्टी होप सो तुम्हाला कळली. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचं रेशो काय असतं? स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड. तर सिम्पली नाउ पुट द व्हॅल्यू गाइस. सी व्हॉट इज AB. फर्स्ट ऑफ ऑल विल पुट द व्हॅल्यू. इट इज 225 अपॉन 81 आणि इथं गाइस किती? AB इज AB square upon PQ square, that is 12 square. Okay, now just see, now what we will do, taking square root on both sides. Now guys, taking square root on both sides. Okay, it's very easy. Square root of 225 upon square root of 81 is equal to square root of AB square upon square root of 12 square. Hope so you all got it. Now what is 225? It is square of 15. What is 81? It is square of 9. What is AB? Square root reduce झालं. B square आणि हे आलं 12. Now what is the next step? Simply cross multiply. What we have to do? Cross multiply. So 15 into 12 upon 9 is equal to AB. So 3 3s are 3 4s are 3 1s are 3 5s are 5 4s are 20. So therefore what is AB? AB is 20 centimeter. Means the side of the corresponding side of the larger triangle is 20 centimeter. Last statement कसं लिहायचं? Corresponding side of the larger triangle is 20 centimeter. Hope so तुम्हाला हा सम कळलेला आहे. एकदम इझी सम आहे. टिपिकल सेम टाइप ऑफ सम्स आपण आतापर्यंत 5 सम सॉल्व केलेले. होप सो तुम्हाला हा सम कळलेला आहे. ओके फाइन. Now guys, let's see the sixth sum. The sixth sum is very easy. Again, area of triangle ABC and triangle DEF are equilateral triangle.
इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर ट्रायंगल्स गाइस, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सगळे अँगल 60 असतात. मग अँगल 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 टेस्टने ते काय झाले गाइस, सिमिलर झाले. इज इट क्लियर? आणि आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ दिलेला आहे 1:2 आणि एबी दिलेला आहे 4. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डी फाइंड करायचं आहे. द सम इज व्हेरी इझी. तर सॉल्युशन ट्रायंगल एबीसी, ओके, एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल काय गाइस, डीईएफ, म्हणजे हा गिव्हनचाच पार्ट आहे. मग therefore area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to काय guys, AB square upon DE square. थेरम माहिती ना काय लिहायचं, थेरम ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. मग गाइस हा ऑलरेडी दिलेला आहे 1:2. बघा हा रेशियो 1:2 दिलेला आहे, लिहिलं. AB पण आपल्याला दिलेला आहे 4, तो 4 लिहिला, त्याचा स्क्वेअर घेतला आणि डी चा स्क्वेअर घेतला. हेच खूप इझी सम आहे, समजताय ना मला. सेम टाइप ऑफ टिपिकल सम्स आहेत. नाउ सिंपली क्रॉस मल्टिप्लाय, ओके, इज इक्वल टू 4 स्क्वेअर म्हणजे 16 अपॉन डीई. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय केल्यावरती डीई इज इक्वल टू 16 इंटू 2, दॅट इज 16 टू जा किती गाइस, 32. याला 16 टू जाच लिहा, ऍक्च्युअली इट इज डीई स्क्वेअर, ओके. इज इक्वल टू 16 इंटू 2 लिहूया आपण. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, taking square root on both sides, काय होणार गाइस, DE square is equal to under root 16 into 2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेला, DE राहिला ओके, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेला, डीई राहिला, 16 बाहेर आला तर हा 4 आणि अंडर रूट 2 ऍज इट इज. सो डीई किती आहे गाइस, इट इज 4√2. किती कळलेलं आहे हा सम, इट्स व्हेरी इझी. तर फायनली डीई आपला किती आला, 4√2. होप सो तुम्हाला हा सम कळला आहे. ओके फाइन. नाउ गाइस लेट्स सी द लास्ट सम. लास्ट सम एकदम इझी आहे गाइस. DEF हा ट्रायंगल आहे, PQ इज पॅरलल टू DE हा गिवन आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF, so guys you can just see area of triangle PQF 20 दिलेला आहे. PF is twice DP, this is the given condition. लक्षात ठेवा, PF हा जो अख्खा PF आहे तो DP चा ट्वाइस आहे. so let us consider DP as x. DP ला जर आपण x पकडलं तर ह्या DP च्या जागी आपण x टाकायचं, therefore PF किती होणार, 2 into x. होप सो तुम्हाला हे कंडिशन कळली. नाउ गाइस जस्ट सी व्हाट इज DF. अख्खा DF काय, इट इज DP plus PF, DP plus PF. What is DP? It is x. बरोबर. What is PF? It is 2x. म्हणजे आपला आन्सर किती आला गाइस, 3x. Now what we have to do? एकदम इझी पार्ट आहे. आपल्याला दोन ट्रायंगल आहे, FDE. Means guys you can just see FDE and FPQ. ह्या दोन्ही ट्रायंगल आपल्याला कंपेअर करायचं आहे and we have to show that both these triangles are similar and it is also very easy. Again guys, angle FDE, angle FDE is similar to triangle angle FPQ. Guys, FPQ reason corresponding angle you can just see. आणि हे दोन्ही पॅरलल आहेत आणि करस्पॉन्डिंग झाले. गाइस गेटिंग इट ना. इन द सेम वे अँगल FED हा अँगल आणि अँगल FQP हे पण काय गाइस, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे कुठला अँगल FQP, इथे अँगल FQP. गाइस समजतंय, हा दोन ट्रायंगलला एंटायर अँड दिस पार्टला आपण कंपेअर करतो. इज इट क्लियर? हे करस्पॉन्डिंग अँगल, हा पण करस्पॉन्डिंग अँगल. दस बोथ द अँगल्स आर सिमिलर बाय angle टेस्ट. And guys, when two triangles are similar, then ratios of areas of similar triangle काय असतं, ratios of the square of corresponding side. But area of triangle FDE upon area of triangle FPQ is equal to काय guys, okay? लक्ष द्या guys, स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. तो what is DF square? हे FD square म्हणू शकतो आपण. Is it clear? FD square upon काय FP square. समजलं तुम्हाला? And what is FD? अख्खे FD किती आहे, 3x. येत आहे का लक्षात, 3x आहे. आणि व्हॉट इज PF आपण मगाशी फाइंड केलं 2x. मग याला सॉल्व्ह केलं, 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर रिड्यूस होऊन जातं. म्हणजे काय ही स्टेप इथं लिहू का, 9/4 x स्क्वेअर. ओके, समजतंय गाइस?
ओके, हा पार्ट समजला. x2 हा काय होणार गाइस, कट. पण राहिला 9/4. इज इट क्लिअर? नाउ व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? हा जो डिनॉमिनेटर आहे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ हा डिवाइड आहे, तिकडे गेल्यावरती काय आला, मल्टिप्लाय. इज इट क्लिअर? ऍक्च्युली FPQ हा PQ आहे. इज इट क्लिअर? हा डिवाइड होता, तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. तो एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. इज इट क्लिअर? नाउ व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल FPQ? आपल्याला स्टार्टिंगच दिलेलं आहे. FPQ म्हणजे PQF. FPQ म्हणजे हा एरिया. इज इट क्लिअर? किती दिलेलं आहे आपल्याला? इट इज ऑलरेडी गिवन. इट इज 20. तर 9/4 इज इक्वल टू ही एरिया आपण दिलेली आहे किती, 20. मग रिड्यूस केलं, 4 1 जा 4 5 जा, तो 9 5 जा किती गाइस, 45 स्क्वेअर सेंटीमीटर. हा एक पार्ट आपला आला. नाव गाइस आपल्याला जे फाइंड करायचं आहे एरिया ऑफ हा क्वाड्रिलॅटरल केस. कुठला बघा दिलेला आहे, DPQE हा क्वाड्रिलॅटरल. नाउ जस्ट टेल मी एरिया ऑफ हा क्वाड्रिलॅटरल काय असेल, एरिया ऑफ एंटायर ट्रायंगल, एरिया ऑफ एंटायर ट्रायंगल मायनस एरिया ऑफ दिस ट्रायंगल. हा छोटा ट्रायंगल मायनस करायचा. बट इट तो ह्या छोट्याशा क्वाड्रिलॅटरलची एरिया काय, अख्ख्या ट्रायंगल मधनं हा छोटा ट्रायंगल मायनस केला तर राहतो फक्त एवढाच पार्ट. ओके, तो व्हॉट इज FDE आताच आपण फाइंड केलं, इट इज 45 दिसतंय ना. अँड व्हॉट इज FPQ म्हणजे हा किती 20. इज इट क्लिअर? 45 minus 20 is 25 square centimeter square unit. होप सो तुम्हाला कळलंय. एकदम इझी सम आहे गाइस. समजलंय तुम्हाला? फक्त नीट स्टेप वाइज ऑब्झर्व करा. इम्पॉर्टंट सम आहे, एक्झामला विचारला जातो. कळलंय? तर हेच आजचे सम्स आहेत. आजचे सम्स परत एकदा तुम्हाला छान इच अँड एव्हरी सम गाइस 2-2 वेळा ट्राय करा. मी बघतो एक एक जण एक एक टाइम सॉल्व्ह करून दाखवत आहे. ट्राय 2 टाइम्स सो दॅट तुमच्या डोक्यात खूप छान बसेल. होप सो तुम्हाला ही 1.4 एक्सरसाइज नीट कळलेली असेल. ओके फाइन, थँक्यू.